डीवायएसपी ऑफिस दोन वेगळे सेपरेट केलेले आहेत, सावंतवाडी डिव्हिजन आणि कणकवली डिव्हिजन. सावंतवाडी डिव्हिजन मध्ये फोंडकर नावाच्या एका अधिकाऱ्याकडे जबाबदारी आहे जुगार, मटका, दारू वाहतूक याचं कलेक्शन करणार. डीवायएसपी ऑफिस कणकवली, कारण का दोन वेगळे डिव्हिजन केले. साळवी नावाचे अधिकारी आहेत जे जुगार, मटका, वाळू, दारू वाहतूक, वाळू वगैरे सगळे जे काय कलेक्शन करण्याची जी काही जबाबदारी आहे या दोन डिव्हिजन मध्ये ती वाटली गेलेली आहे. मग एक जामदार नावाचे अधिकारी आहेत ज्यांना मालवण आणि तो पट्टा दिलेला आहे. चव्हाण नावाचे आहेत ज्यांना मालवण आणि कुडाळचा एक पट्टा दिलेला आहे. आता गाड्यांचे नंबर हे तुम्हाला चेकपोस्ट सावंतवाडीची जी काही सातारड्याच्या जवळची जी चेकपोस्ट आहे तिथे एक गाडी सातत्याने MH07 4242. अच्छा, ही एक गाडी नाहीये, हा नंबर एक आहे, गाड्या तीन आहे. सेम कलर, क्रेटा मॉडेल, काळ्या काचा, एका नंबरच्या तीन गाड्या. आता कदाचित ते गायब करतील, पण मागच्या कुठल्याही सीसीटीव्ही फुटेज मध्ये जर तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला ही एक गाडी अनेक वेळेला दारूची वाहतूक आणि बाकी सगळी या गाडीच्या माध्यमातून होत असते. तशीच एक गाडी आहे MH07 AG3190 आणि MH07 मधला तो हे नाहीये अल्फाबेट 5901. हे आतापर्यंत निलेश राणेला जर माहिती पडलं म्हणजे आपण विचार करू शकता आपल्याला ह्याच्याबद्दल किती माहिती असेल. कदाचित माझ्यापेक्षा जास्तच माहिती आपल्याला असेल. हे सगळं करण्याचं कारण एवढंच, कारण का मागच्या काही दिवसांपासून पोलीस दहीकरांच्या मार्गदर्शनाखाली जसं वागतायत. हा जो डिसोजा नावाचा अधिकारी आहे हा आमच्या आवळे गावात गेला आणि सांगितलं एका छपरी गँग पकडली तिकडची आणि सांगितलं तू दारूचा व्यवसाय सुरू कर, मी तुला सपोर्ट करतो. आता ती सगळी टपोरी मुलं होती. हे आता हल्लीच सांगतो तुम्हाला, मागच्या महिन्याचं. आता पोलीसच आपल्या बरोबर आणि पोलीसच आपल्याला सांगतोय की चल तू दारूचा धंदा सुरू कर, मी तुझ्या बरोबर आहे असं सांगितल्यानंतर त्या पोरांनी सुरू केलं आणि हप्ता द्यायचा कुठेतरी त्याचा राहून गेला किंवा काहीतरी कमी जास्त झालं, त्याला ह्या डिसोजानेच अटक करून त्याच्यावरती कारवाई केली आणि त्याला अटक केली. जिल्ह्यामध्ये 2.5 ते 3 कोटी रुपये हा महिन्याचा हप्ता जातो 2 नंबरचा. त्याचे 4 स्टेज आहेत: बीट अंमलदार, पोलीस स्टेशन, LCB ऑफिस, SP ऑफिस. आपल्याला जिल्ह्याला कुठे घेऊन जायचं आहे हे आता पोलीस डिपार्टमेंट नाही ठरवणार. हे उघडपणे होत आहे, उघडपणे हे सगळे प्रकार चालू आहेत. ज्या पत्रकारांनी ह्याबद्दल लिहिलं काही दिवसांपूर्वी, तुला केसमध्ये अडकून टाकीन अशी धमकी देण्यात आली. आमचे सावंतवाडीचे एक पत्रकार, तू लिहितोस कसा? ही जी अरेरावी चालू आहे पोलिसांची, कशाचं कोणावरच पोलिसांचं आता नियंत्रण राहिलेलं नाही. मला वाईट वाटतं, मी या सरकारचा एक घटक असून सुद्धा मला हे सगळं बोलावं लागतं. मी जेव्हा या दहीकरांना पहिल्यांदा भेटलो, जेव्हा ते जिल्ह्यामध्ये आले, मी बुके द्यायला गेलो आणि बुके दिल्यानंतर त्यांना मी सांगितलं की साहेब अशी एक मोहीम सुरू करा ज्याच्यामुळे ड्रग्ज आणि ही दारू कायमची आपल्या जिल्ह्यामध्ये बंद झाली पाहिजे. हो मी करतो, माझा प्लॅन आहे. एक तरी मोहीम रेड मारण्याच्या पलीकडे, किरकोळ रेड आहे, या रेडनी काही होत नसतं. मोहीम चालवलेली या मोहन दहीकरांनी मला तुम्ही मागच्या 1.5 वर्षात सांगायचं.
कुठे मोहन दहीकर रस्त्यावर दिसले, कुठे डोंगरावर दिसले, कुठल्या चेक नाक्यावर काहीतरी त्यांना काहीतरी टीप आली, स्वतः दहीकर उतरले, कुठलं आपल्याला नैसर्गिक संकट आलं त्याच्यामध्ये दहीकर पुढे आले. हा माणूस आल्यापासून बदली मागतोय. ज्या माणसाचा मूडच नाही या जिल्ह्यामध्ये राहायचा, तो कलेक्शन करणार नाही तर मग दुसरं काय करणार आहे. म्हणून मी पालकमंत्र्यांना विनंती करणार आहे, पहिला हाकाला अशा अधिकाऱ्यांना ज्यांना कामच करायची इच्छा नाही आपल्या जिल्ह्यामध्ये. आपल्याला आठवत असेल, आपल्या जिल्ह्यामध्ये एक एसपी होऊन गेले प्रसन्ना म्हणून. जी स्पिरिटची गाडी मी तुम्हाला बोलतोय, काही ज्येष्ठ पत्रकार आहेत साहेब, तुम्हाला आठवत असेल स्पिरिटचे टँकर पकडले होते, याचा उल्लेख मी केला, जे गोव्यामध्ये जातात आणि डुप्लिकेट दारू परत आपल्या महाराष्ट्रात येतात. त्या प्रसन्नाने जी कारवाई केली होती त्याच्यानंतर त्याच्यानंतर एसपी आले असतील. सौरभ अग्रवाल यांच्या अगोदर एसपी होते, त्यांना ते नवीन होते, त्यांना काहीच कळायचं नाही. हा सगळा परत व्यवस्था बसली, कारण का सौरभ अग्रवाल कशावर ते काय घेत नव्हते, हप्त्यामुळे पुढे त्यांचा हात नव्हता, ते तसे साफ होते, त्यांचे हात साफ होते. पण कशावरच नियंत्रण नाही, लक्ष नाही, हे परत सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात त्यांना लक्षात आलं. आता हा परत मार्ग उघडला. जसं प्रसन्नानी कारवाई केली होती जेव्हा ते एसपी होते, ह्यांना कॉन्फिडन्स आला की दहीकरांच्या कंट्रोलमध्ये हा जिल्हा असताना आपण ह्याच्यातला 100% ह्याच्यातला मार्ग काढू शकतो, आणि त्यांनी तो काढला. तडीपाऱ्या, किरकोळ तडीपाऱ्या, लहान 2-3 लोकांना सोडल्या किंवा राजकीय तडीपाऱ्या, मोहन दहीकरांना आमचा सहकारी, आमचा उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवळकर हा मोठा क्रिमिनल वाटतो. एकमेव तडीपारी झालेली ती राजकीय. एवढे गुन्हे झालेत 1100-1200, कोणाला एमपीडा लावलेला नाही. शेवटचा एमपीडा लावला तो भूषण नावाचा एक कुडाळचा एक कुठला तरी मुलगा होता, त्याला चायनीजच्या गाडीवर लफडं झालं म्हणून त्याच्यावर एमपीडा लागला. चायनीजच्या गाडीवर मारामारी झाली म्हणून त्या भूषणला रत्नागिरी जेलमध्ये 1 वर्ष राहावं लागलं. तडीपारी लावली नाही इतक्या वर्षात, 1.5 वर्षात एमपीडा लावला नाही. कन्व्हिक्शन रेट 20% पेक्षा खाली. मग तुम्हाला काय वाटतं, इकडे काय गुन्हेगार काय कोणाला घाबरून काय करणार? उघड करतायत, उघड चालू आहे सगळा नाच. आणि हे बघवत नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जोपर्यंत मोहन दहीकरांसारखे अधिकारी आपल्या जिल्ह्यात असतील तोपर्यंत हे गुन्हेगार असेच मोकाट, असेच आनंदात आणि समाधानाने त्यांचा कारभार करतील, पैसे कमवतील, आणि आपले इकडचे तरुण ड्रग्सच्या आहारी जाऊन, दारूच्या आहारी जाऊन त्यांचा जीव जाणार, आई वडील टेन्शनमध्ये, त्यांचं जीवन खराब. हे सगळं पोलीस कंट्रोलमध्ये आणू शकत होते, पण त्यांनी 1.5 वर्षामध्ये का आणलं नाही मला माहित नाही. मी माझ्या आमदारकीचा कार्यकाळ बोलू शकतो, त्याच्या अगोदरचा कार्यकाळ मी काढलेला नाही. तो जर पाहिजे असेल तोही तुम्हाला देईन. पण दहीकर इथून जाईपर्यंत निलेश राणे पाटलाग सोडणार नाही. मी स्टिंग ऑपरेशन पण करतो, स्टिंग ऑपरेशन पण करणार पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात. जोपर्यंत दहीकर इथून जात नाही, सुधरत नाही, तोपर्यंत माझी कारवाई माझ्या पद्धतीने मी चालू ठेवणार. मग ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून असेल किंवा रस्त्यावरती असेल, मी अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात स्वस्त बसू देणार नाही म्हणजे नाही. ही माझी भूमिका आहे. आपण ह्याच्यावर आणि इतर कुठल्याही विषयावर विचारायचं असेल तर विचारू शकतो. पोलीस बोलताना तालुक्यात कांद्यामध्ये आजचे सरपंच बांधा ठाण्यात गेल्यानंतर तक्रार दाखल करायला गेल्यानंतर पोलिसांनीच व्हिडिओ व्हायरल झाला. पोलिसांनीच म्हटलंय मर्डर करून या, आणि तो व्हिडिओमध्ये एक अरेरवीची भूमिका पोलिसांची दिली दिसते. मी सांगतोच आहे ना तुम्हाला की सरकार साहेब, इकडे काय भक्तच चालू आहे. जो बॉस असतो ना, त्यांनी पोलीस डिपार्टमेंट कसा चालवायचा हा त्यांच्या अधिकारातला विषय असतो. खालचे अधिकारी असंच वागणार आहेत.
त्यांना सिरियसनेस कुठे आहे? आज महिन्याचे एवढे पैसे मिळत आहेत तुम्हाला 2 नंबरच्या माध्यमातून, तुम्ही ड्युटी कशाला कराल? कशाला कोर्टामध्ये तुम्ही आयो म्हणून तुम्ही प्रेझेंटेशन कराल किंवा फाईट कराल? तुम्हाला सेटलमेंटचे पैसे मिळत आहेत, तुम्हाला ड्रग्ज दारूचे पैसे मिळत आहेत. या अधिकाऱ्यांना सवय लागली आहे. प्रसन्नासारखे जे कोण SP साहेब होते तेव्हा आम्ही त्यांचं काम बघितलंय. काय रुबाब, काय रोखोक वागायचे हो. नाही म्हणजे नाही. आज किती कंट्रोलमध्ये आणलं होतं त्या काळामध्ये हे सगळं. हा माणूस इथे बसून बदली मागतो, मला दुसरीकडे पाठवा. मग जा, उघड सांगून जा. हे जोपर्यंत जात नाही साहेब, पोलीस डिपार्टमेंटमध्ये बदल होणार नाही. कारण का ह्यांना इथे मन लागत नाही, ह्यांचा जीव इथे लागत नाही. हे इथून गेलेलेच बरेच. हे जातील, नवीन कोणतरी चांगले येतील तर या जिल्ह्याचं भलं होईल. पोलीस डिपार्टमेंटचं, जिल्ह्याचं म्हणण्यापेक्षा पोलीस डिपार्टमेंटचं. बदल झाला नाही तर रस्त्यावर उतरणार कसं? मी बोललोच, मी सगळं काय, मी टोकाला जातो आणि मी टोकाला जाणारा माणूस आहे. मी काय अधूनमधून त्याच्या ठिकाणी जाऊन स्वतः रेड मारतात. हेच SP चं अपयश आहे. पालकमंत्री साहेबांना काय करायचं आहे? जिल्हा साफ सुधरा पाहिजे, जिल्हा मटकामुक्त पाहिजे, दारूमुक्त पाहिजे, ड्रग्ज मुक्त पाहिजे. ते कोणाला सांगणार? पोलिसांना. आता ह्यांना